नागपूर शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वसुली बुद्धी असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख विकास वृत्ती असा केलेला आहे। या बॅनरचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। विद्यमान गृहमंत्री आणि माजी गृहमंत्री यांच्यातला वाद आता विकोपाला गेलेला आहे। नागपूर शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा वतीने काही होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे आणि त्या होर्डिंग्समध्ये अनिल देशमुख यांचा उल्लेख वसुली बुद्धी असा करण्यात आलेला आहे। तर त्यांची तुलना जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करण्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे विद्यमान गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांचा उल्लेख विकास वृत्ती असा करण्यात आलेला आहे। म्हणजे दोन नेत्यांच्या स्वभावाचा एक स्वभाव कशा आहे ते या होर्डिंगच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे। त्यामुळे मागच्या एक आठवड्यापासून ज्या प्रकारे या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे आपल्याला पाहायला मिळतात, आता ते अगदी टोकाला गेलेले आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चा देखील या वादामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे। नागपूरच्या काही प्रमुख चौकामध्ये अशा प्रकारचे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। त्यामध्ये अनिल देशमुखांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। वसुली बुद्धीसोबतच त्यांचा जे फोटो आहे तो एखाद्या जेलमध्ये कैद्यांचा जो फोटो असतो तशा प्रकारचा तिथे लावण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील काळात परत ती वेळ त्यांच्यावर येईल का अशी देखील एक चर्चा बोलली जाते, कारण की ज्या प्रकारे सचिन वाजे यांनी आरोप केले आणि त्या आरोपाची चौकशी देखील केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यामुळे कुठेतरी आता या संपूर्ण आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आजचे जे होर्डिंग्स आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात ते निश्चितच चर्चेचा विषय ठरलेला आहे। आणि आता अनिल देशमुख देखील या होर्डिंग्सला कशा प्रकारे उत्तर देतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ते देखील कशा प्रकारे या संपूर्ण घडामोडीला या होर्डिंग्सला कशा प्रकारे उत्तर देतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।